कार्यकर्ते आणि कुठल्याही अडीअडचणींना धावून जाणारे हे कार्यकर्ते असल्यामुळे सगळ्या जनतेशी नाळ यांची जुळलेली आहे आणि त्यामुळे हे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना आम्ही उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत अतिशय चांगली परिस्थिती त्या त्या प्रभागामध्ये आमच्या उमेदवारांची आहे आणि आपण जर सर्वे आपल्यापर्यंत आलेलाच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगले नंबर शिवसेनेचे त्या महानगरपालिकेमध्ये जातील आणि नक्कीच महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकेल. भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्याच विरोधात युवा स्वाभिमान पण रिंगणात आहे आणि काही उमेदवारांचं कमळाचा प्रचार करून राहिले नवनीकरांना, काही उमेदवारांचं युवा स्वाभिमानावर प्रचार करून राहिले. कसं पाहतो? मी हे आपल्याला आठवत सांगितलं होतं, युती करायची तर धर्माने करा. हा अधर्म आहे आणि हाच अधर्म विधानसभेत माझ्याबरोबर देखील झाला होता. त्यावेळी जर भारतीय जनता पार्टीने जर पाऊल उचललं असतं तर मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीला या पद्धतीची परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. आज खरेखर कीव येते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची. गेले दशकं त्यांनी भारतीय जनता पार्टीला उभं करण्यासाठी घालवली. आज उमेदवाऱ्या मिळाल्या आणि आज चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि हा अन्याय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आहे. खऱ्या अर्थानं भाजपाच्या वरच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण भारतीय जनता पार्टी किती म्हटलं तरीसुद्धा आमच्या महायुतीमध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत आलो. आजही त्यांचे आम्हाला फोन येतात, भेटतात, तेव्हा अतिशय कळवळीनं रडतात की आमच्याबरोबर काय चाललं आहे, आमचाच पक्ष आमच्यावर अन्याय करतो, आम्हाला तिकीटं दिला आणि पुन्हा आमची तिकीटं मागे घेण्यासाठी सुद्धा आमचाच पक्ष आम्हाला दबाव टाकतो, पत्र काढतो. आणि एवढंच नाही तर आमच्या विरोधामध्ये आमच्याच बरोबर ज्यांनी युती केली ते आमच्या विरोधामध्ये उमेदवार देतात आणि त्यांचा प्रचार आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रचारक करतात. तेव्हा हसून मी एवढंच सांगतो की हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे, हा अन्याय माझ्यासोबत घडलेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा अन्याय अमरावतीमध्ये पहिले विधानसभेमध्ये अभिजित अडसूळबरोबर घडला आणि तोच अन्याय आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या उमेदवारांवर होतो आणि त्यामुळे कुठे विचार करण्याची ही गरज आहे. आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर लवकर निर्णय नाही घेतला तर मला वाटतं अमरावतीतली भारतीय जनता पार्टी ही संपून जाईल आणि कार्यकर्ते पदाधिकारी एक वेळ अशी येईल की त्यांना विचार करावा लागेल की भाजपामध्ये आम्ही राहायचं की नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी लवकर निर्णय घेतील. अकोटमध्ये काल एमआयएम आणि भाजपची युती झाली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी खडसवल्याच्या नंतर ती युती तोडण्यात आली आणि या प्रकरणी आमदार प्रकाश वारसाटे यांना आपण म्हणाले सत्ता मिळवण्यासाठी भाजपा कोणतेही आपण त्या ठिकाणी जे अकोटचे आमदार आहेत ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे. सेम परिस्थिती तीच माझ्या विधानसभेत हे भारतीय पार्टीचे असताना पक्षाच्या युतीत नसताना दुसऱ्याला तिकीट आलं आणि हे महाशय त्या ठिकाणी बीच्या उमेदवाराच्या व्हिडिओ काढून बुद्धी आपण म्हणतो आणि राक्षसी महत्वाकांक्षा आणि आता जेव्हा म्हणूनच विधानसभा जेव्हा झाली दर्यापूरच्या विधानसभेमध्ये त्यांची मिसेस ज्या पत्नी या त्या ठिकाणी नगराध्यक्ष, परंतु आज पार्टीला फक्त 4,500 मतं नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला बारसाकळेंच्या पत्नींना मिळाल्या आणि शिवसेनेचे उमेदवार आमचे त्या ठिकाणी 6,500 मतावर गेले. हा फरक त्या ठिकाणी आहे. कारण जनतेलाही कळतं की कोण काय कशा पद्धतीने राजकारण करतं आहे. गेले कित्येक वर्ष हे महाशय अशाच पद्धतीचं राजकारण करत आहे आणि अशी महत्त्वाकांक्षा घेऊन आपण कुठेतरी एमआयएम बरोबर जरी गेलो तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मला वाटतं मी तर विनंती आता मला अक्षरशः या देशात RSS आणि राष्ट्रीय संघ विनंती करावी लागेल की या राक्षसी महत्त्वाकांक्षाला कुठेतरी आपण आळा घातला तर भारतीय पार्टीचं पतन. बाल गुन्हेगार वाढत त्याच्या संदर्भात CCTV शहरात त्याचा उल्लेख नाही. असे अनेक हॉकर्स जोनचा प्रश्न आहे, त्याचाही उल्लेख तुम्ही कसं पाहता? तुम्ही काही नाही, विकास खातं तुमच्या विकास खातं आमच्याकडे आहे त्यामुळे
पूल म्हणा किंवा हॉकर्सचे धंदे असो नक्कीच नगरविकास खाते असल्या पाहिजे तेवढा निधी हा नक्कीच एकनाथजी शिंदे हात धरून आम्ही त्यांना सांगू शकतो आम्हाला अजून निधी या गोष्टींसाठी पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे कालच माननीय एकनाथजी शिंदे साहेब सभेमध्ये सांगून गेले अमरावती महानगरपालिकेसाठी जो निधी नगरविकास खात्यामार्फत लागेल तो मी तुम्हाला देईन. आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे नक्कीच नगरविकास खात्यामार्फत आम्हाला पाहिजे तेवढा निधी मिळेल. हा फार वरचा विषय माझी तेवढी लायकी नाही त्या विषयावर बोलणार. शरद पवार साहेब हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व या देशातलं आहे आणि त्यामुळे मी याच्यावर भाष्य न केलेलं बरं आहे. सर तब्येत कशी आहे? पुढे म्हणून तर आलो. हा, तेच नाही प्रॉब्लेम नाही ना. तिकडे काही चेंज पडत नाही ना. आम्ही म्हटलं उलट आराम करा. राठोड साहेब म्हणतात नाही थांबा तुम्ही त्याचेच लागणार तुम्ही फील्डवर. नाही थोडं ते इन्फेक्शन लंग्सचं आहे ना त्याच्यामुळे ते श्वास घ्यायला पण त्रास होतो. जास्त हे झालं कफ वगैरे वाढला. आता इथे पंप चालू आहे. सकाळी इथे कंपल्सरी पंप घ्यावा लागतो. ते दिल्लीला गेल्यामुळे तिकडचं काय ते इंडेक्स एवढा हाय आहे भयानक. प्रदूषण म्हणजे जगातलं एक नंबरचं आहे. 500च्या वर तो आकडा गेला. आपल्याकडे ॲव्हरेज 80 आहे. त्या युकेला आणि युरोपला 30 गेलं की तिकडे वेळ जागोजागी ते बोर्ड लावतात की जपा तुम्हाला काय थोडंसं जर वाटलं असेल तर हॉस्पिटलाइज व्हा चेकिंग करा 30ला. 500 म्हणजे त्यांच्याकडे माणूस मेला. तुम्ही ते त्यांचे इंडेक्स चेक कराल ना तर ते मुलगा दाखवतो जागाल 30पर्यंत 15-20पर्यंत लो मग मीडियम 50-40पर्यंत मग त्याच्यानंतर मॉडरेट मग हाय व्हेरी हाय. आणि तो व्हिडिओ दाखवत होता 500ला 300 नंतर तो माणूस मेलेला दाखवला.